लग्नानंतरचे प्रेम भाग 32. तो पण काही न बोलता तिचं बोलणं ऐकत होता. तुला माझा खूप राग येत असेल ना? बोल ना काहीतरी. तू असा गप्प का आहेस? धनश्री त्याच्याकडे पाहत म्हणाली. बोल तू, मी ऐकतोय. सुमित, मी आपलं लग्न झाल्यापासून तुझ्यासोबत भांडतच बसले. तुला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मी खूप वाईट आहे ना? तू तू का काहीच बोलत नाहीस? ती त्याच्याजवळ जात म्हणाली. काय बोलू? मला जेवढे जमले तेवढे प्रयत्न केले. नंतर मला वाटले की तुला थोडा वेळ द्यावा, म्हणून मी तुला अजूनही वेळच देतोय. तो दुसरीकडे पाहत उदास होत म्हणाला. ती पण पुढे काहीच बोलली नाही. दोघे पण मौन होते. खूप काही बोलावंसं वाटतं. मगाशी पण त्या प्रेमने तुझा हात पकडला तेव्हा त्याला चांगला फोडून काढावासा वाटत होतं, पण मुद्दामच मी गप्प राहिलो, कारण तू पुढे काय करतेस ते मला पाहायचं होतं. तो मनातच बोलत होता. सुमित, माझा हात प्रेमने पकडला तेव्हा मला वाटलं तू रागाने पेटून उठशील आणि त्याला मारशील, पण असं काहीच झालं नाही. म्हणून मग मीच पुन्हा त्याची मुस्काट फोडलं. पण नंतर तुझ्या वागण्याचा विचार केला. नंतर माझ्या लक्षात माझी चूक आली. मला नाही रे असं पटकन बोलता येत. तूच समजून घे ना माझ्या मनातल्या भावना. ती पण मनातच बोलत होती. धनश्री, आजपर्यंत मी तुला समजून घेतच आलो आहे. किती रागराग करतेस माझा, तरीही मी तुला समजूनच घेतलं. आपलं लग्न होऊन एवढे दिवस झाले, बाकी सर्व राहिलं, पण तू माझ्याशी मैत्रीचं नात्यानं पण मोकळेपणे बोलू शकत नाही. मला मान्य आहे, आपलं भांडण झालं होतं, पण आपण दोघे पण त्यावेळी अनोळखी होतो. आता तर आपल्यात मैत्रीचं नातं पण झालं आहे, तरीही तू माझ्याशी मोकळेपणे बोलत नाहीस. दोघांचा मनातून एकमेकांशी संवाद चालू होता. बरं, तू आराम कर. तो दीर्घ श्वास टाकत तिथून उठत म्हणाला. काय होतंय मला? सुमितशी खूप काही बोलायचं होतं, पण मला का जमत नाही? त्याचं बोलणं, त्याचं हसणं मला का आवडतंय? माझं मलाच का काहीच समजत नाही? ती विचारात हरवून गेली. इकडे प्रेम मात्र अपमानाच्या आगीत जळत होता, कारण सर्वांसमोर धनश्रीने त्याच्या मुस्काटात ठेवून दिली होती. किशोर, मी तिला असं सोडणार नाही. तिला जगात तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाही. याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्रेम रागाने चवतळून बोलत होता. प्रेम, वेडा झाला आहेस का तू? तू हा असा वेड्यासारखा विचार करतोयस? ती आपली मैत्रीण आहे ना, झालं गेलं विसरून जा आणि आपलं मैत्रीचं नातं जप. खड्ड्यात गेली ती मैत्री. मी तिला असं सोडणार नाही. माझ्या कानफाडात मारताना तिने केला का आपल्या मैत्रीचा विचार? प्रेम चवताळून म्हणाला. अरे पण तिचं तुझ्यावर प्रेमच नाही, तर उगाच तिच्या मागे लागून तिला त्रास देण्यात काही अर्थ नाही. प्रेम, तू झालं गेलं विसरून जा. किशोर त्याला समजवत म्हणत होता. झालं गेलं विसरून जा म्हणजे? निखिल किशोरचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला. किशोर, तू पाहिलंस ना, त्या तिच्या मैत्रिणी वर्षा, राशी, मनीषा या सगळ्या बाजूला उभ्या होत्या. त्या सोड, तो तिचा सो कॉल्ड बॉयफ्रेंड, तो पण बाजूला होता. या सर्वांसमोर तिने प्रेमचं मुस्काट फोडलं आणि तरीही तू त्याला समजवतोयस? कसला मित्र आहेस तू? निक्या, तू कशाला त्याला भडकवतोयस? तो तुझ्या आधी माझा मित्र आहे. त्याला माझं बोलणं पटत असेल. अरे प्रेम, तू तिला शांतपणे विचारलं असतं तर ती अशी वागली नसती ना. तू पण असा सर्वांसमोर तिचा हात पकडायला नको होता. किशोर प्रेमकडे पाहत त्याला समजवत म्हणाला. मी काय भडकवतोय? जे झालं तेच बोलतोय ना. तिने किती वाईट पद्धतीने प्रेमचा अपमान केला आणि तिला असंच सोडायचं का मग? निखिल प्रेमच्या रागाला हवा देण्याचा प्रयत्न करत होता. चल प्रेम, आपण घरी जाऊ. किशोर प्रेमच्या हाताला पकडून त्याला उठवत म्हणाला. तसा प्रेमने त्याचा हात झटकला. प्रेम, चल, झालं ते झालं. तू तिचे विचार मनातून काढून टाक. सोड तिचा नाद.
तिच्यापेक्षा सुंदर मुलींची तुझ्या मागे लाईन लागलेली असते. तिचे विचार मनातून काढून टाक. किशोर प्रेमला पुन्हा एकदा समजवत म्हणाला. किशोर, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी तिला आता सोडणार नाही. म्हणजे नाही, प्रेम रागात म्हणाला. आणि हो, तुला ती बरोबर वाटते ना, तर जा तिच्याकडेच. मला तुझ्यासारख्या मित्राची काही गरज नाही. प्रेमने पुन्हा किशोरचा हात झिडकारला. किशोरने बराच वेळ प्रेमला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो मात्र सुडाच्या आगीत जळत होता. सूड अग्नीच्या छोट्याशा ठिणगीला हवा देण्याचं काम निखिल बरोबर करत होता. किशोर आणि प्रेममध्ये खूप दिवसापासूनची मैत्री होती, पण आज प्रेमने त्यांच्यातलं मैत्रीचं नातं तोडलं होतं. आणि प्रेम जो विचार आता करत होता ते किशोरला तर पटत नव्हतं. तो पण तिथून निघून आला. जाऊ दे त्याला प्रेम, मी तुझ्यासोबत आहे. पण तू मात्र आता त्या धनश्रीला सोडू नको. तिने सगळ्या कॉलेजसमोर तुझा अपमान केला आहे. त्याचा बदला घेतल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही. निखिल प्रेमला भडकवण्याचं काम बरोबर करत होता. आता इथून पुढे मी सांगतो तसं कर, तरच धनश्री तुला भेटेल. आधी हे असं लगेच रिॲक्ट होणं बंद कर. इथून पुढे मी सांगतो तसं कर, मग धनश्री तुझी झालीच म्हणून समज. इकडे धनश्रीचं मन आता सुमितचा विचार करत होतं. तिच्या मनाला आता सुमितच्या वरच्या प्रेमाची जाणीव झाली होती. तिचं आता कॉलेजला जायला मनच नव्हतं. त्यामुळे तिने आता इथून पुढे घरीच अभ्यास करायचा असं आपल्या मनाशी ठरवलं होतं. तितक्यात वर्षाचा फोन आला. राशी पण तिच्या बाजूलाच होती. हॅलो, बोल वर्षा, म्हणत धनश्रीने फोन घेतला. कशी आहे धनश्री? वर्षा पलीकडून म्हणाली. मी ठीक आहे. अगं धनश्री, तू 2 दिवस झाली कॉलेजला आली नाहीस, म्हणून फोन केला. बघू आता, कदाचित मी कॉलेजला नाही येणार. ठरवल्याप्रमाणे जॉबच करणार. का ग? म्हणजे परवा घडलेला प्रकार पाहून सुमित काही बोलला का? वर्षा काळजीच्या स्वरात विचारत होती. नाही ग, असं काही नाही. तो तर आज सकाळीच मला कॉलेजला सोडायला बाईक काढून तयार होता, पण माझाच मूड नाही आता कॉलेजमध्ये यायचा. धनश्री, तू वेडी आहेस का? त्या प्रेमच्या वागण्याची तू स्वतःला का शिक्षा देतेस? थांब वर्षा, माझ्याकडे दे फोन. बाजूला उभी राहून राशी एवढ्या वेळ त्या दोघींचं फोनवरचं बोलणं ऐकत होती. ती धनश्रीचं बोलणं ऐकून वर्षाच्या हातून फोन घेत म्हणाली. धनश्री, काय बोलतेस तू हे? तू तर म्हणाली होतीस की अजून काही दिवस तू नेहमीप्रमाणेच कॉलेजला येणार आहेस आणि पुढच्या महिन्यापासून जॉब करणार आहेस. यावर धनश्री काहीच उत्तर देत नाही. धनश्री, आम्ही तुझं काही ऐकून घेणार नाही. तू उद्यापासून कॉलेजला येतेस आणि नाही आलीस तर परवा आम्ही तुझ्याकडे तुमच्या बंगल्यावर येणार. दोघी पण एकत्रच म्हणाल्या. अगं वर्षा, राशी, माझं ऐकून तरी घ्या. धनश्री बोलत होती की तेवढ्याच सुमित आला. आम्ही तुझं काही ऐकणार नाही, बाय, म्हणून वर्षाने फोन कट केला. तिकडून फोन कट झाला होता तरीही धनश्री मात्र फोन हातात घेऊन तशीच बसली होती. काय झालं ग? अशी का त्या फोनकडे पाहत बसली आहेस? कोणाचा फोन होता? सुमित तिला विचारात पडलेलं पाहून म्हणाला. अरे ही वर्षा आणि राशी. धनश्री त्रासिक चेहरा करत म्हणाली. मग काय म्हणत होत्या? सुमित धनश्रीला बोलतं करण्याच्या प्रयत्नात तिला विचारत होता. मी 2 दिवस कॉलेजला गेले नाही ना, त्यामुळे त्यांनी फोन केला होता. मला म्हणाले की उद्यापासून कॉलेजला यायला हवं, नाहीतर आम्ही दोघी तिकडे तुझ्या घरी येणार. मग सकाळी मी काय वेगळं सांगत होतो का? अगं धनश्री, काही दिवसांचा तर प्रश्न आहे. त्यानंतर तुला कॉलेजला जा असं वाटलं तरी तुला पुन्हा कॉलेजचे दिवस जगायला मिळणार नाहीत. पण आम्ही कितीही पोटतिडकीने समजावून सांगितलं तरी आमचं कोण ऐकणार ना. आता मैत्रिणींचं बरोबर ऐकशील. सुमित तिला चिडवत म्हणाला. हे बघ, नेहमी असंच बोलतोस तू. तुझं काय? धनश्री पुढे बोलणार होती, पण कसला तरी विचार करत बोलता बोलता मध्येच थांबली. बोल ना, माझं काय? सुमित तिच्यासमोर बसून तिच्यावर नजर रोखून म्हणाला. नाही, काही नाही. धनश्री आपली नजर खाली झुकवून म्हणाली. का ग, काय झालं?
बोल ना. अशी बोलता बोलता मध्येच का थांबलीस? तो पुन्हा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. धनश्रीला खूप काही बोलायचं होतं, पण सुमित समोर आला की तिला पुढे काही बोलायचं सुचतच नव्हतं. त्याचा तो लूक पाहून तिची बोबडीच वळली. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर असं का होतंय ते तिचं तिला समजत नव्हतं. मॅडम त्याच्या नजरेनेच घायाळ झाल्या होत्या. सुमित अजून पण तिच्या समोर बसून तिच्यावर नजर रोखून तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. त्याच्या अशा पाहण्याने तिला अजून लाल झाली होती आणि ही गोष्ट सुमितच्या नजरेतून सुटली. तिला असं लाजताना पाहून तो गालातच हसत होता. तो मात्र त्याच्या बोलण्याने अजूनच तिला लाजवत होता. तिचं चित्त मात्र आता थाऱ्यावर नव्हतं. पोटात असंख्य फुलपाखरं उडत होती. मनात एक अनामिक हुरहुर दाटली. सुमित, तू असा पाहतोयस ना, त्यामुळे मला पुढे काय बोलायचं समजतच नाही. धनश्री खाली पाहतच थरथर त्या ओठांनी अडकळत म्हणाली. ए धनश्री, तू चक्क लाजतेस. चेहरा बघ कसा लाजून लाल झाला आहे. सुमित तिच्या डोळ्यात पाहत तिच्यावर हसून म्हणाला. नाही, मी लाजत वगैरे काही नाही. तू गप्प बस. धनश्री स्वतःला सावरत त्याच्या समोर उठून दुसरीकडे जाऊन उभी राहत म्हणाली. धनश्री, मला पण कळतंय ग, तुला सर्व गोष्टी फेस करणं खूप अवघड जातंय. तू कितीही दूर पळ स्वतःपासून, पण मला समजले आहे तू पण माझ्या प्रेमात आहेस. तुझ्या डोळ्यातच ते दिसतंय, तुझे माझ्याविषयीचे प्रेम. मी पण तू कधी बोलतेस याचीच वाट पाहतोय. सुमित आपल्या मनाशीच म्हणाला. बरं चला, उद्यापासून आमची मनीमऊ कॉलेजला जाणार. सुमित पुन्हा तिला चिडवत म्हणाला. झालं ना तुझं पुन्हा सुरू. आता काय, मी मनीमऊ आणि तू बोका ना? मी पण तुला आता बोकाच बोलणार. धनश्री त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाली. 2 दिवसातून आज माझी मांजर मला भेटली. 2 दिवस ही गुरगुरणारी मांजर गायब झाली होती. सुमित, तुला ना माझ्याशी फक्त वादच घालायचा असतो. कधी आयुष्यात नीट बोलशील की नाही त्या देवालाच ठाऊक. धनश्री डोळे फिरवत म्हणते. आयुष्यभर म्हणजे आयुष्यभर माझ्यासोबत राहायचा विचार तरी केला आहे म्हणायचा. सुमित पुन्हा तिला चिडवत म्हणाला. सुमित, तुला तर ना नेहमी मस्करी सुचते. जा आता, मी ना आता तुझ्याशी बोलणारच नाही. धनश्री त्याच्यावर आता खोटं रागवत म्हणते. त्यानंतर बराच वेळ दोघांची तू मे सुरू होती. पण या भांडणामध्ये प्रेमाचा ओलावा होता. धनश्री पण खोटंच चिडवत रागवत होती आणि तिला नॉर्मल करण्यासाठी सुमित पण तिला मुद्दामच चिडवत होता. दुसऱ्या दिवशी नेहमी सुमित बाईककडून धनश्रीला कॉलेजला सोडायला तयार होऊन तिची खाली वाट पाहत होता. धनश्री पण आपला आवरून बाहेर आली. नेहमीप्रमाणेच थोडा मेकअप करून, अर्धे केस क्लिपमध्ये बांधून, कानात नाजूक छोटे कानातले, कपाळावर छोटी टिकली, ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसणारा मरून कलरचा चुडीदार, जो रंग त्याला खूप आवडतो. ते पण एक दिवस बोलता बोलता तिला समजलं होतं. चेहऱ्यावर येणारी केसांची बट कानामागे सारत ती समोरून येत होती. तिला येताना पाहून सुमितच्या काचाचा ठोका चुकला. तो एकटक तिच्याकडे पाहत मनातच म्हणतो, साधेशाच पोशाखात पण ही किती सुंदर दिसते. सुमित जगाला विसरून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या अशा पाहण्याने ती पुन्हा लाजून लाल झाली. अरे सुमित, चल ना. धनश्री स्वतःला सावरत नजर चोरत म्हणाली. हो चल म्हणत तिच्या आवाजाने तो पण भानावर आला. धनश्री अलगद त्याच्या पाठीमागे बसली, पण अजूनही थोडं अंतर राखूनच. आज आकाशात ढगांची गर्दी दाटली होती, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सुमितला तर सगळं रोमॅन्टिक वाटत होतं. तो अधूनमधून मिररमध्ये धनश्रीला पाहत गाणं गुणगुणत गाडी चालवत होता. एवढ्यात वारा जरा वेगाने वाहू लागला आणि पावसाला सुरुवात झाली. त्याचे दिवस होते म्हटल्यावर तो तर येणारच ना. सुमित मात्र खूपच खुश झाला होता. अरे सुमित, पाऊस येतोय, मी भिजते.
गाडी थांबव ना, ती थोडी त्याच्या जवळ सरकत म्हणाली. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि जॉकेट काढून तिला देत म्हणाला, घे जॉकेट घाल. अरे पण तू भिजशील ना, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तोवर तर तो अर्धा भिजला होता. पावसात भिजल्यामुळे त्याचा कॉटन शर्ट अंगाबरोबर चिकटला होता. पावसामुळे डोक्यावरचे केस पण अस्तव्यस्त झाले होते आणि ते कपाळावर येऊन त्यातून पाणी चेहऱ्यावर आलं होतं. भिजल्यामुळे तो अजूनच हँडसम दिसत होता. धनश्री पण हरवून त्याच्याकडे पाहतच राहिली. तो भुवया उंचावत काय झालं म्हणून तिच्या नजरेसमोर चुटकी वाजवत तिच्या खोल डोळ्यात पाहत होता. काही नाही, ती दुसरीकडे नजर वळवत म्हणाली. बरं चल मग. सुमित, तू जरा असा मला कॉलेजमध्ये सोडायला आलास ना तर कॉलेजमधल्या अर्ध्या मुली तुझ्या मागे लागतील. धनश्री त्याच्याकडे पाहून म्हणाली. अगं लागू दे ना, मी थोडीच त्यांना घाबरतोय, तो डोळे मिचकावत म्हणाला. तसा तिने त्याला एक रागीट लुक दिला. बरं चल लवकर म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली. आता मात्र धनश्री त्याला बिलगून बसली. थोड्या वेळात दोघे पण कॉलेज समोर होते. वर्षा, राशी, मनीषा नेहमीप्रमाणे तिची वाट पाहत गेटजवळ उभ्या होत्या. ए हाय, गुड मॉर्निंग. वर्षा, राशी, मनीषा त्या दोघांना पाहून म्हणाल्या. सुमित कसला हँडसम दिसतोय या लुकमध्ये, वर्षा म्हणाली. थँक्स, सुमित तिला थंब दाखवत धनश्रीकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला. धनश्रीने पटकन जॉकेट काढून त्याला दिलं आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे घ्या दी घाल. तशा त्या तिघी पण हसायला लागल्या. बरं चल धनश्री, मी जातो, सुमित म्हणाला. सुमित चल ना कॅन्टीनमध्ये कॉफी घेऊया म्हणत राशी पुढे चालू लागली. हो चल ना तू पण, धनश्री हळू आवाजात सुमितकडे पाहत म्हणाली. काय खरं धनश्री तू बोलतेस हे, सुमित तिच्या जवळ जात म्हणाला. ती काहीच बोलत नाही. तिला पण आता सुमितशिवाय चैन पडत नव्हतं. तो समोर असल्यावर काय बोलावं ते सुचत नव्हतं आणि तो नसताना त्याच्या आठवणी तिला दुसऱ्या कुठल्या विचारच करू देत नव्हत्या. तिला आता या सर्वाचा अर्थ लागला होता. ती पण सुमितच्या प्रेमात पडली होती. तो नजरेआड झाला तरी आता तिला चैन पडत नव्हतं. थोड्या वेळाने ते सगळे कॉफी घेऊन बाहेर येतच होते की प्रेम अचानक समोरून आला आणि धनश्रीचे पाय धरत तिची माफी मागू लागला.